तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथे रविवार 28 जून 2026 रोजी श्री शंकर संस्थान व आरोग्य उपकेंद्रामध्ये प्लस पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्यात आली। या मोहिमेत गावातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील 206 बालकांना दुपारी 2 वाजेपर्यंत 2 थेंब जीवनाचे म्हणजेच पोलिओ डोस पाजण्यात आला। सकाळी 7 वाजल्यापासूनच लसीकरण केंद्रावर पालकांनी आपल्या पाल्यांसह गर्दी केली होती। आरोग्य विभागाच्या पथकाने प्रत्येक बालकाची नोंद घेऊन त्यांना पोलिओचा डोस दिला। तसेच पालकांना पोलिओ निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले। पोलिओसारखा दुर्धर आजार हद्दपार करण्यासाठी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मत CHO डॉ. मोहम्मद शकील यांनी यावेळी व्यक्त केलं। या लसीकरण मोहिमेस सरपंच मनकर्णाबाई पिंपळकर, पोलीस पाटील योगेश मसाळ, ग्रामपंचायत कर्मचारी अनंतराव वानखडे उपस्थित होते। आरोग्य विभागातर्फे CHO डॉ. मोहम्मद शकील, VP भारसाकडे, आशा सेविका प्रमिलाताई बोचरे, सत्यभामाताई निमकर्डे, पुष्पाताई वानखडे, विजयाताई इंगळे व कांताताई तायडे यांनी परिश्रम घेतले। लसीकरण यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व अंगणवाडी सेविकांनी आठवडाभर आधीपासून घरोघरी जाऊन जनजागृती केली होती। गावात दवंडी देऊन नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला खेरडा बुद्रुक येथे नागरिकांनी 100% प्रतिसाद दिल्याने आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकार, जळगाव।